आमच्यासोबत असा फ्रॉड झालाय। राजू पटेकर नावाचा एक माणूस, त्याने ना आमच्याकडून पैसे घेतले। आम्हाला बोला तुम्हाला नोकरी लागतो आणि ह्या नोकरीसाठी आमच्याकडून पैसे घेतले त्याने। आम्ही गळ्यातले गहाण ठेवून आमचे काही पैसे आम्ही कोणाकडून लोकांकडून व्याज घेऊन आम्ही पैसे आणले, ते पैसे त्यांनी घेतले आणि तो पूर्णपणे फ्रॉड आहे। ही कोणती सीबीआयची नोकरी नाही। तो बोलतो आम्हाला सीबीआयची नोकरी लावून देतो, तुम्हाला कोणती परीक्षा नाही, काय नाही, नुसतं बोलतो परीक्षा लावून देतो। किती पैसे 60,000 रुपये माझ्याकडून घेतले। कधी किती झाले? त्याला 2-3 महिने झाले। काय फ्रॉड झाला? माझं नाव ऋतुजा दिनेश मेस्त्री। मला राजू पटेकर या नावाच्या इस्माने आमच्यासोबत फ्रॉड केला आहे। आम्हाला नोकरीचं आमिष देऊन आमच्याकडून 3 लाख, 2 लाख, 2.5 लाख अशी वेगवेगळ्या अमाऊंटची रक्कम आमच्या सगळ्यांकडून घेतलेली आहे। आणि आता त्याने 2-4 महिने झालं आम्हाला नोकरीही दिली नाही, काहीच नाही। फक्त घरी बोलवतो, घरी त्याच्या मुलांना सांभाळायला लावतो, चहा बनवायला लावतो आणि आम्हाला पुन्हा संध्याकाळी घरी पाठवून देतो। नोकरीचं काही नाव नाही, काय नाही। विचारलं तर नुसतं पुढे पुढे ढकलतो, हा आज होईल, उद्या होईल, एवढंच तो सांगतोय। बाकी आम्हाला त्याने त्याने सीबीआय मध्ये लावून देतो असं, आणि पैसे जे घेतले ते बोलला तुमचं ग्राउंड आम्ही करणार नाही, एक्झाम होणार नाही, असं खोटं वगैरे सगळं सांगून त्याने हे केलं। नाही, आम्हाला बोलला 1 हफ्त्याने आय कार्ड भेटेल, 1 हफ्त्याने आय कार्ड भेटेल। आता 4 महिने झाले अजून आम्हाला काहीच त्याने ऑफिशियल डॉक्युमेंट्स दिलेले नाहीये। मुझे बोले सीबीआई का काम पे लगाते हैं करके, और ये हमने पूछा भी, मेरा इतना क्वालिफिकेशन है ही नहीं, पढ़ाई है ही नहीं। बोले नहीं, वो सब हम लोग मैनेज कर लेते, खाली इतना पैसा भरने आएगा, ऑनलाइन 70,000 भरना है और उसके बाद 55,000 तुमको कैश में देना है और तुमको स्लिप मिलेगा सिर्फ 55,000 का, 70 हम लोग अंडर टेबल देते हैं ऐसे करके। और दूसरे महीने से तुमको पगार चालू हो जाएगा। बोला अभी 5 महीना हो गया, 1 रुपया भी नहीं मिला, सिर्फ जाना आना वेस्ट हुआ। कैसे संपर्क में कैसे आया? ये इनकी जो वाइफ बैठी है ना, उनका जो बुआ का लड़का है वो उनके थ्रू में आई थी इधर। वो इधर पहले उल्लासनगर में रहते थे, अभी हमारे एरिया में रहते हैं। कितना पैसा अभी तक दिया? 70 ऑनलाइन दिया है, 55 कैश दिया है और बाकी का ऊपर का 15-15 वो अलग ही है, जो मुझे हर महीना जो मिलना चाहिए वो नहीं मिला 5 महीने से। तुम क्या बताया था? ये तुमको जैसे ज्वाइंट होंगे उसके नेक्स्ट 7 तारीख से तुमको पैसे आ जाएगा। मैं नवंबर कुछ 16-17 को उनको 70,000 भरा था। लेटर कुछ बना के दिया था? अभी तक कुछ नहीं, सब बना रहे करके आधार कार्ड, पैन कार्ड वो सब लिया, पर हाथ में अभी तक कुछ उन्होंने दिया नहीं है। धीरज उत्तम चव्हाळे, मी राहणार मुलुंडला। मी जॉबच्या संदर्भात आलो होतो। ते मला बोलले की मी तुला पोलीस डिपार्टमेंटमध्ये लावतो, सीबीआय मध्ये। पण त्यांनी पैसे घेतले 2.5 लाख रुपये, पण 1 रुपया पण पेमेंट दिला नाही। 3-4 महिने झाले आम्ही घरी बसून आहे। त्यांनी एकदाच एका महिन्यातच रेड मारली जानेवारीमध्ये। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला पूर्णपणे घरी बसवलं आणि दिल्लीला जायचं, इकडं जायचं, या अफवा पसरवल्या आमच्यापर्यंत। हा, बाल कल्याणची आपलं उल्हासनगरमध्ये राजू अशोक पटेकर होता, मेन हाच आहे। यांनीच फ्रॉड केलेला आमच्यासोबत। किती लोक आहेत? टोटल 3-4 जण आहे, त्याच्यात एक राणी बैसाने पण आहे आणि गुंजाळ पण आहे। त्यांचा रोल काय? हा त्यांच्याकडे भेटायला घेऊन जायचा। हा, पण गुंजाळशी जास्त भेटू नाही दिलं, त्याने बोलू पण नाही दिलं, पण राणी बैसानेला भेटू दिलेलं। त्या काय बोलायचं? तुझ्याकडं टीम चांगली आहे म्हणे, तू काम कर, असं बोलले। शेगोकार, आणि मी एका मोठ्या स्कॅम मध्ये फसलेली आहे। स्कॅम करणारा माणूस पटेकर आहे आणि माझी अमाऊंट 1,55,000 आहे। स्कॅम असं झालंय की तो म्हणजे सीबीआय म्हणून अशी नोकरी लावतो असं म्हणवता, पण काही दिवसांनी असं कळालंय की तो फ्रॉड आहे म्हणून। पण फ्रॉड असल्यामुळे आमच्याकडे काही प्रूफ नव्हते, मग आम्ही प्रूफ शोधले आणि नंतर त्याला आवेश देऊन की आम्ही तुझ्याकडे येतोय कामाला, असा आवेश देऊन त्याला अडकवलंय। आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की आम्हाला आमचे पैसे परत मिळाले पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।